आज आपण बघा इथं गुळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू बनवलेले आहेत। एकदम असे दाणेदार असे बनलेले आहेत आणि तोंडात टाकतात जिभेवर असे विरघळतात आणि ते असे चिवट आणि चिकट अजिबात बनत नाहीत। आणि चिवट आणि चिकट हे लाडू बनू नयेत यासाठी मी तुम्हाला महत्त्वाच्या 2 टिप्स सांगणार आहे। तर त्या टिप्स कोणत्या आहेत त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत पाहावी लागेल। नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी। तर तुम्हा सर्वांचं आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी खास अशी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे गूळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे। तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया। आता इथं बघा, मी इथं 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। आज मी तुम्हाला 1 किलो शेंगदाण्याच्या प्रमाणात मी आज तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे। तर गुळाचं प्रमाण किती घ्यायचं, शेंगदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं। आता हे शेंगदाणे बघा दुकानातलेच आहेत, तर मी कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस वाळायला ठेवले आणि नंतर हे आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आता इथं एका डिश मध्ये मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता वजनीप्रमाणे 1 किलो शेंगदाणे आहेत। आता 1 किलो शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला काय करायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत। आणि 1 किलो शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला गूळ देखील 1 किलोच घ्यायचा आहे। जर तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात। आणि 1 किलो गूळ हा मी एकदम असा बारीक चिरून घेतलेला आहे। तर पाहू शकतात एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला गूळ। आता गूळ आपल्याला हा बाजूला ठेवायचा आहे। तर आणि शेंगदाणे आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत। तर चला गूळ आता आपण थोडासा साईडला ठेवूया। आता इथे गॅस चालू करायचा आहे। गॅस चालू करून आपल्याला जाड बुडाची कढई ठेवायची आहे। आता कढई गरम होईपर्यंत गॅस थोडासा वाढवलेला आहे आणि नंतर आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला चांगले हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। एकदम मंद गॅसवर आपल्याला चांगले शेंगदाण्याला डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही, मंद गॅसवरच छान असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाण्याचे अनेक फायदे आहेत। ते शरीराला ऊर्जा देतात, पचन सुधारतात आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढवतात। पचनासाठी शेंगदाण्यामध्ये फायबर जास्त असते, तर गुळामध्ये पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे अन्न चांगले पचायला मदत होते। ऊर्जेसाठी सुद्धा गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, ज्यामुळे दिवसभर स्फूर्ती टिकून राहते। हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी गूळ आणि शेंगदाणे दोन्हीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते, ज्यामुळे अशक्तपणाही कमी होतो। हाडे मजबूत करण्यासाठी गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात। गुळामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते। आता इथं पाहू शकतात बघा, शेंगदाणे मस्त असे भाजून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे थंड होईपर्यंत थांबूया। हृदयाचे आरोग्य बघा सुधारण्यासाठी सुद्धा गूळ आणि शेंगदाणे चांगले मानले जातात। बद्धकोष्ठता टाळण्यासाठी सुद्धा गूळ खाल्ला जातो। जर तुम्ही गूळ खाल्ला तर बद्धकोष्ठता टाळता येते। आता शेंगदाणे बघा चांगले थंड झाले, त्याचं टर्कल थोडंसं हातावर चोळून आपल्याला ते शेंगदाण्याचं टर्कल असं फटकून काढायचं। आणि आता इथं आपल्याला घ्यायचं मिक्सरचं भांडं। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता सगळे शेंगदाणे एकाच बॅचमध्ये बसणार नाहीत, म्हणजे एका जारमध्ये, त्याच्यासाठी थोडेसे शेंगदाणे आणि वरतून आपल्याला गूळ घालायचा आहे। सर्वात महत्त्वाची टिप्स इथं लक्षात ठेवा, आपण मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे सुरुवातीला अगोदर शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला गूळ घालायचा आहे, म्हणजे जे आपण लाडू बनवणार आहोत की नाही तर ते असे चिकट चिवट बनणार नाहीत। आणि आपल्याला मिक्सर हे प्लस मोडवर आपल्याला चालू बंद करत आपल्याला हे असं दाणेदार असं हे शेंगदाण्याचं आणि गुळाचं मिश्रण करून घ्यायचं आहे। जास्त बारीक पण करायचं नाही, नंतर मग आपले शेंगदाण्याचे जे लाडू आहेत गूळ शेंगदाण्याचे तर ते असे चिकट बनतात, मग खाताना ते आपल्याला असे चिकट लागतात, चिवट बनतात, मग ते खायला नको वाटतात। त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं असं रवाळ असं हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे।
आता इथं बघा पूर्ण शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी पौष्टिक जर हे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट घालू शकतात। तर मी आज फक्त गूळ आणि शेंगदाण्याचेच लाडू बनवणार आहे। तर पाहू शकतात एकदम असं दाणेदार असे लाडू बनण्यासारखं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे तुम्हाला दिसत असेल एकदम असं मोकळं मोकळं वाटत आहे, पण तुम्ही लाडू वळताल की नाही तर लाडू बनवताना ते असे दाबून दाबून आपल्याला हातावर बनवायचे आहे, तर तेव्हा एकदम असा छान असा लाडू बनला जातो। तर असा चिकट होत नाही, चिवट होत नाही, एकदम असा दाणेदार असे इथं शेंगदाण्याचे लाडू आपल्याला इथं वळता येतात। तर एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे। तर झटकीपट बनतात आणि खायला खूप पौष्टिक असतात। तर मी तुम्हाला गूळ आणि शेंगदाण्याचे भरपूर असे फायदे म्हणजे आहेत तर मी सांगितलेले आहेत। तर त्यासाठी तुम्ही नक्कीच हे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवा आणि रोज एक लाडू खा। नक्कीच तुम्हाला म्हणजे भरपूर याच्यापासून फायदे भेटणार आहेत। तर इथं आपले सर्व मिश्रणाचे बघा लाडू तयार झालेले आहेत। तर 1 किलो गूळ आणि 1 किलो शेंगदाण्यापासून बघा मोठं एक ताट भरून असे भरपूर असे लाडू बनतात। तर मी मध्यम आकाराचेच बनवलेले आहेत। आता मी तुम्हाला एक फोडून देखील दाखवते। तर पाहू शकतात कसलाच असा चिकट बनत नाही किंवा चिवट बनत नाही, तोंडात टाकताच विरघळणारे हे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी खरंच खूप सोपी आहे, झटपट बनणारी आहे, पौष्टिक आहे आणि लहान मुलांना, मोठ्या माणसांना म्हणजे सर्वांनाच हे लाडू खायला खरंच खूप म्हणजे आवश्यक आहेत। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी एकदा बनवून बघा। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्र-मैत्रिणींना जास्तीत जास्त जणांना शेअर करत चला। तर आहे की नाही रेसिपी सोपी? तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी आशा करते की तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल। जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर छानसे कमेंट करा। तुमच्या एका लाईकमुळे आणि एका कमेंटमुळे मला भरपूर असं प्रोत्साहन मिळतं। तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। तर खूप खूप धन्यवाद सर्वांना।